इतिहास लिहिला तो कोणी ऐरेगेडे नव्हे, तो इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या धारेनं, घोड्याच्या टापांनी आणि शैरांच्या दफांनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्रा त्या छत्रपती शिवरायाला, त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागराप्रमाणे, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, उगवल्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता अभिमान. अहो काळीचाही सह्याद्री, त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचे पहिले स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगताना पाहिले, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाकाशिवाय जगायला शिकवणारा मी फक्त एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक विचार स्वराज्याचा आणि पेटल्या लाखो मशाली, एक विचार स्वराज्याचा आणि पेटल्या लाखो मशाली. अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबाची माऊली, शिवबाची माऊली, ज्यांनी मराठीच्या रक्तात स्वाभिमान जगवला, ज्यांनी स्वराज्य स्वप्न पाहिले व ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अहो भवानी मातेचा लेख तो मराठीचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो मराठीचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, कारण तो मुघलाचाही बाप होता, मुघलाचाही बाप होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पोटी एक शूरवीर देश प्रतापा जन्माला आलं. आईचे वात्सल्य, वडिलांची चतुराई व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा या जगास मिळाला. अफजल खानाचा वध व शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, असे एक काय अनेक प्रसंग आहेत ज्यातून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव यशाचं कायम फटकत ठेवलं. अहो शिवाजी महाराज या नावात प्रचंड शक्ती आहे. श्री शिव महादेव वाघ, जी जीवनभर म्हणजे जीवनभर वाघासारखे जगणारे, आणि यातच सर्व काही आहे. जाता जाता एवढंच बोलते की अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, कोणापुढे झुकत नाही, मराठ्याची जात आहे, मराठ्याची जात आहे. ना चिंता ना भीती, ना चिंता ना भीती, ज्याच्या